नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे शहर पोलीस भरती 2024-25चं ग्राउंडचं कट ऑफ लागलेलं आहे आणि अतिशय धक्कादायक हे कट ऑफ आहे. खूप लोकांनी काही वेगवेगळे तर्क लावले होते, त्यापेक्षा काही वेगळं मेरिट लागलेलं आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा होत्या आणि त्याचं पुरुष आणि महिलांचं मेरिट किती लागलेलं आहे हे देखील सांगणार आहे. तसेच या पुढील व्हिडिओमध्ये मी कोणत्या कास्टला किती विद्यार्थी पेपरसाठी बोलवले आहेत हे देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पाहूया आपण टोटल 654 जागांसाठी ही पोलीस भरती घेण्यात आली होती ठाणे शहरची. त्यामध्ये पुरुष उमेदवार जे ओपनचे आहेत त्यांच्या 52 जागा होत्या आणि महिला आहेत त्यांच्या 52 जागा होत्या. तर ओपनचं पुरुष उमेदवारांचं मेरिट लागलेलं आहे 43 आणि महिलांचं लागलेलं आहे 41. हे आहे ओपनचं मेरिट. पुढे पाहूया. SCBCच्या एकूण 65 जागा होत्या. त्यामध्ये पुरुष उमेदवारांच्या जागा होत्या 20 आणि महिला उमेदवारांच्या जागा होत्या 20. यामध्ये पुरुष उमेदवारांचं मेरिट लागलेलं आहे SCBCचं 38 आणि महिलांचं लागलेलं आहे 30. मुलींचं मेरिट खूप कमी लागलेलं आहे, 30 मेरिट लागलेलं आहे. त्यानंतर आहे ओबीसीच्या पुरुष उमेदवारांचं जागा होत्या 36 आणि महिला उमेदवारांच्या जागा होत्या 39. तर पुरुषांचं मेरिट लागलेलं आहे 36 आणि महिलांचं मेरिट लागलेलं आहे फक्त आणि फक्त 25. विद्यार्थी मित्रांनो, पाहून घ्या, महिलांचं मेरिट इथे अतिशय धक्कादायक लागलेलं आहे, फक्त 25 मेरिट लागलेलं आहे. खूप विद्यार्थी हे पेपरला घाबरून इथे आले नाहीत आणि त्याचंच हे फळ आहे. 25 मेरिट लागलेलं आहे ओबीसी महिलांचं. एससीच्या पुरुष उमेदवारांच्या जागा होत्या 34 आणि महिलांच्या जागा होत्या 32. पुरुषांचं मेरिट लागलेलं आहे 34 आणि महिलांचं लागलेलं आहे 29. मित्रांनो, पाहून घ्या, ओबीसीपेक्षा जास्त मेरिट महिलांचं एससीचं लागलेलं आहे इथे. पुढचं एसटीच्या पुरुष उमेदवारांच्या जागा होत्या 13, महिला उमेदवारांच्या जागा होत्या 15. पुरुषांचं मेरिट लागलेलं आहे 34, महिलांचं मेरिट लागलेलं आहे 32. इथे पाहून घ्या, एसटीचं मेरिट नेहमी कमी लागतं असं म्हणतात आणि इथे तुम्ही उलटं पाहताय, एसटीचं मेरिट हे जास्त लागलेलं आहे. याची कारणं काय आहेत, नेमकं असं मेरिट का लागलं आहे, मी याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. मी पूर्ण त्याचं विश्लेषण सांगणार आहे आणि इतर पोलीस भरतींच्या मेरिटचं सुद्धा मी विश्लेषण सांगणार आहे. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला आता आपण विजयला पाहूया. पुरुष उमेदवारांसाठी एकच जागा होती आणि महिला उमेदवारांसाठी 3 जागा होत्या. तर विजयचं एका जागेसाठी फक्त पुरुषांचं 30 मेरिट लागलेलं आहे आणि महिलांचं 3 जागांसाठी 30 मेरिट लागलेलं आहे. त्यामुळे विजयचं मेरिट ठाणे सिटीला त्या तुलनेत खूप कमी लागलेलं आहे जागेच्या तुलनेत, कारण जागा कमी आहेत तरीसुद्धा मेरिट त्यांचं कमी लागलेलं आहे. खूप छान चान्स आहे. पुढचं NTBला पुरुष उमेदवारांसाठी 4 जागा होत्या, महिला उमेदवारांसाठी 5 जागा होत्या. पुरुष उमेदवारांचं मेरिट लागलं आहे 36, महिलांचं लागलेलं आहे 30. NTBला सुद्धा खूप चांगला चान्स आहे, स्पर्धा खूप तगडी आहे. मला वाटतं पुरुष उमेदवारांना 4 जागेसाठी 107 मुलं बोलवले आहेत. NTCच्या जागा होत्या पुरुष उमेदवारांसाठी 7, महिला उमेदवारांसाठी 7. पुरुषांचं मेरिट लागलेलं आहे 40, महिलांचं मेरिट लागलेलं आहे 31. ओबीसीपेक्षा जास्त मेरिट NTCचं लागलेलं आहे ठाणे सिटीला. त्यामुळे पाहून घ्या, आता हे मेरिट का जास्त लागलं आहे मी याचं विश्लेषण पुढच्या व्हिडिओद्वारे नक्की सांगणार आहे. नक्की पाहतो व्हिडिओ. पुढचं NTDचं पुरुष उमेदवाराची एकच जागा होती आणि त्या एका जागेसाठी 41 मेरिट लागलेलं आहे. महिला उमेदवारांच्या जागा NTDला नव्हत्या. खूप ठिकाणी NTDच्या काही 1-1, 2-2 जागा आहेत आणि या पुरुष उमेदवारांमध्ये 41 मेरिट लागलेलं आहे आणि या एका जागेसाठी जवळपास 11 मुलं बोलवण्यात आलेले आहेत आणि ओपनमध्ये काही मुलं आहेत. एका जागेसाठी जवळपास नाही म्हटलं तरी एक 25 ते 30 मुलांची स्पर्धा असेल या एका जागेसाठी. तर असं आहे हे NTDचं मेरिट. अतिशय धक्कादायक मेरिट लागलेले आहेत. त्यामुळे
म्हणून नेहमी सांगतो, फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा, तुमच्या जागेनुसार भरा आणि विचार करून भरा. तिथेच तुमचा अर्धा विजय असतो. चला आता आपण पाहूया पुढचा मेरिट. EWS अतिशय कमी मेरिट लागलेलं आहे. EWSला आहेत 20 जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 20 जागा. पुरुषांचं मेरिट लागलं आहे फक्त आणि फक्त 25. महिलांचं मेरिट लागलेलं आहे फक्त आणि फक्त 25. जे विद्यार्थी EWSमध्ये आहेत त्यांनी पेपरला फक्त 70 मार्क जरी घेतले आणि खूप कठीण पेपर आला तर 65 मार्क, तरीसुद्धा ते भरती होऊ शकतात. पुढचं मेरिट आहे SBC. SBCच्या पुरुष उमेदवारांच्या जागा होत्या 20, महिला उमेदवारांच्या होत्या 20. SBC पुरुष उमेदवारांचं मेरिट लागलेलं आहे 28, महिलांचं मेरिट लागलेलं आहे फक्त 26. इथेसुद्धा सर्व खेळ हा लेखी पेपरवर होणार आहे. ज्यांचा पेपर चांगला, ज्यांचा अभ्यास चांगला तेच भरती होणार आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो, ग्राउंडला 47 आणि 50 घेण्यापेक्षा तुम्ही क्वालिफाय होण्यापुरते जरी मार्क घेतले आणि लेखी तुम्ही जर व्यवस्थित मारली तरीसुद्धा तुम्ही भरती होऊ शकता. असं हे भरती होण्याचं गणित आहे. पण विद्यार्थी फक्त ग्राउंडवरती लक्ष देतात, अभ्यासाकडे लक्ष देत नाही आणि मग तो रिझल्ट शेवटी भेटतो आणि शेवटच्या 2 महिन्यात अभ्यास करून कोणीही 80-85 प्लस जात नाही. जर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये 100 पैकी 85 प्लस मार्क घ्यायचे असतील इथून पुढच्या भरतीसाठी, तर आपली अकॅडमी आहे तेजस्व करिअर अकॅडमी, घणसोली, नवी मुंबई. तुम्ही एकदा नक्की भेट द्या. चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला तर तुम्ही पेपर कसाही येऊ द्या, 100 पैकी 80-85 प्लस मार्क मी मिळवून देणार. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.